टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट एन्व्हायरमेंट स्टडी सायन्स चॅप्टर 12 अवर नीड फॉर फूड. वेलकम चिल्ड्रेन, लेट्स स्टार्ट. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. वाय डू फार्मर्स सेट अप अ स्केअरक्रो and use slingshots when the crops in their field are ready for harvesting? पिके तयार झाली की गोफणे का चालवावे लागतात? बुजगावणी का उभी करून ठेवावी लागतात? स्केअरक्रो म्हणजे बुजगावणे. We see many differences in what birds eat. Too many birds eat grains. Farmers grow a variety of cereals and pulses in their fields. As the crop becomes ready for harvesting, the ears become full of grains. Birds in the surroundings come in flocks to feed on them. They can destroy the crop. What is done to prevent such destruction? पक्ष्यांच्या खाण्यात विविधता दिसून येते. अनेक पक्षी धान्यांचे कण खातात. शेतकरी आपल्या शेतांमध्ये धान्य, कडधान्ये अशी विविध पिके पिकवतो. पिके तयार झाली की त्यात दाणे भरू लागतात. ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येतात. त्यातून पिकांची नासाडीसुद्धा होते. अशी नासाडी टाळण्यासाठी काय करतात? It is easily possible for birds to find grains in areas where people live. That is why some birds live in such areas. माणसांच्या वस्तीत धान्यांचे कण मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते. त्यामुळे काही पक्षी माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करतात. Other birds feed on other kinds of food. Hens eat worms. Crows eat the flesh and of dead animals. Some birds eat the fruits of trees. वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात. कोंबड्या किडे खातात. कावळे मेलेल्या जनावरांचे मांस खातात. काही पक्षी झाडांची फळे खातात. We see many small animals around us. What do they feed upon? अनेक छोटे छोटे प्राणी काय खात असतील बरे? Bed bugs such people's blood. Ticks suck the blood of cows and buffaloes. House lizards and chameleons eat insects. Caterpillars and some insects nibble at and eat the leaves of plants. Butterflies feed upon the nectar they find in flowers. ढेकूण माणसांचे रक्त शोषण करतात, तर गोचिडी गोठ्यातील जनावरांचे रक्त शोषण करतात. पाली आणि सरडे किडे खातात. सुरवंट आणि काही कीटक झाडाझुडपांची पाने कुरतडून खातात. फुलपाखरे फुलांमधील रस शोषून आपली भूक भागवतात. Animals eat the food
they find in nature. However, they have to wander from place to place in search of food. प्राणी परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात, पण त्यांना अन्नाच्या शोधात फिरावे लागते. डू यू नो? तुम्हाला माहीत आहे का? There are many types of mosquitoes. Most of them suck the sap from the plants. Only a few types of mosquitoes suck our blood. डासांचे अनेक प्रकार आहेत. बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पतींमधील रसांचे शोषण करतात. फारच थोड्या प्रकारचे डास माणसांचे रक्त शोषतात. द फूड ऑफ प्लांट्स. वनस्पतींचे अन्न. प्लांट्स टू नीड फूड, बट they cannot move from place to place in search of food. Then from where do you think they get their food? वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते, पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाहीत. मग त्यांना अन्न कुठून मिळत असेल? The roots of plants absorb water from the soil. Some substances from the soil are dissolved in the water. This water reaches the leaves of the plants. वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात. या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतींच्या पानांपर्यंत पोचते. There are many tiny pores or opening on the surface of leaves. They are so tiny that we cannot see them with our eyes. Air enters the leaves through these pores. पानांवर अनेक छोटी छोटी छिद्रे असतात. ती खूप लहान असतात. आपल्या डोळ्यांना ती दिसतही नाही. त्यातून हवा पानांच्या आत शिरते. Thus, air and water come together in the leaf. In the presence of sunlight, plants make their own food using the water and air in the leaves. अशा प्रकारे पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात. पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात. A plant's food is made in its leaves. Sunlight is necessary for this process. वनस्पतींचे पानांमध्ये अन्न तयार होते. त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. थँक यू.